मित्रहो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यामध्ये सत्तांतर घडवून आणलं. म्हणजे खरं तर भारतीय जनता पक्षानं सत्ता मिळविण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेतला. वापरच, दुसरं काहीही नाही. अर्थात त्याचं बक्षीस म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. पण दुसऱ्यांदा जेव्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हापासूनच भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांचा कचरा करायला सुरुवात केली. कचरा. एकनाथ शिंदे यांचा प्रभाव कमी करण्याची एक संधी सुद्धा भाजपनं कधी सोडली नाही. शिंदे किती वेळा नाराज झाले, गावाकडे जाऊन रुसून बसले, शेतात बसले, महत्वाच्या बैठकांना सुद्धा दांड्या मारत राहिले. ना भाजपानं दखल घेतली ना देवेंद्र फडणवीस यांनी. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तक्रार घेऊन ते अनेकदा दिल्लीला जातात असं म्हटलं जातं. पण अलीकडं दिल्लीवाल्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांचे डोळे पुसायचे बंद केले आहेत अशी चर्चा आहे. राज्यात सत्तांतर घडविण्यामध्ये अत्यंत महत्वाचे ठरलेल्या आणि भाजपाला सत्तेमध्ये आणण्यासाठी हुकुमाचा एक्का ठरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महायुतीत असणारं वजन आता बरंच कमी झालेलं आहे आणि हे पुन्हा पुन्हा दिसून येतं. विधान परिषद निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला जास्त उमेदवार मिळावे त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस आपल्याला दाद देत नाहीत अशी तक्रार दिल्लीला जाऊन एकनाथ शिंदे वारंवार करीत आहेत. त्यामुळं या दोन्ही नेत्यामध्ये सौहार्दाचे संबंध आता राहिलेले नाहीत. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातलं अंतर सतत असं वाढत चाललेलं असताना देवेंद्र फडणवीस यांनी आता आपला इरादाच दाखवलेला आहे. अहो, एका सरकारी कार्यक्रमाचं निमंत्रण सुद्धा एकनाथ शिंदे यांना दिले गेलं नाही. दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही हे निमंत्रण नसल्याची माहिती आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं नव्या मुंबईत विमानतळावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्याचं निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलंच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाची साधी माहितीही एकनाथ शिंदे यांना दिली गेली नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांना डावललं असल्याची चर्चा आता राजकारणामध्ये सुरू झाली. तसं पाहिलं तर एअरपोर्ट कंपनीने हे निमंत्रण द्यायला हवं होतं, पण ते न दिल्यामुळं याच्याही पाठीमागं नक्की कोण आहे असा प्रश्न उपस्थित झाला. राज्यातल्या महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे तिन्ही प्रमुख सत्ता केंद्र मानले जात असताना या महत्वाच्या सरकारी स्वरूपाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेखही नाही. त्यामुळं याची चर्चा होणार तशी होती आहे. विशेषतः नवी मुंबई विमानतळ हे राज्य सरकारच्या दृष्टीनं महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. तरीही या निमंत्रण पत्रिकेत हे सगळं घडलं. इकडं सगळ्याचं लक्ष वेधलं गेलं. बघा, या कार्यक्रमाला उद्योगमंत्री गणेश नाईक, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, त्याचबरोबर दिवंगत दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील हे उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अनुपस्थिती अगदीच ठळकपणे जाणवली. का नाही जाणवणार? त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या मनातला इरादा सुद्धा स्पष्ट झाला ना हो. बघा, पुढच्या निवडणुका भाजपाला तर स्वबळावर लढायच्या आहेत. एकनाथ शिंदे यांना महायुतीत असताना सुद्धा दूर ठेवण्याचा प्रयत्न अनेकदा सातत्यानं झालेला आहे. मग आता तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्याचा पश्चाताप एकनाथ शिंदे यांना होत असेल का हो? तुम्हाला काय वाटतं?
जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.